नमस्कार मित्रांनो, आज आपल्या नव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी रामलिंग सुरवसे. तुम्हाला आज या भागामध्ये हीट अँड टेम्परेचर या चॅप्टरबद्दल आपण माहिती सांगणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा चॅप्टर पाहावा ही अशी विनंती. चला तर या चॅप्टरमध्ये बघूया आपण. तुमच्या चॅप्टरचं नाव आहे हीट अँड टेम्परेचर. त्यात पाहणार आहोत कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर, त्यानंतर इफेक्ट ऑफ हीट, डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ डिफरंट मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता बघूया हीट म्हणजे काय. हीट म्हणजे उष्णता. हीट म्हणजे उष्णता. हीट म्हणजे उष्णता. त्यात पाहूया, इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ही एनर्जीचे एक ग्रुप आहे. हीट एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इंटू अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. हीट एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इंटू अदर फॉर्म ऑफ एनर्जी. उष्णता ही दुसऱ्या ऊर्जेच्या रूपात बदलली जाऊ शकते. हीट फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू अ कोल्डर बॉडी. उष्णता ही नेहमी गरम ठिकाणाकडून थंड ठिकाणाकडे वाहते. म्हणजे गरम वस्तूतून थंड वस्तूमध्ये वाहते. पुढं एक कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जेचे संवर्धन. ऊर्जेचे संवर्धनात आपल्याला या आकृतीतून काय बघायला मिळतं, तर इथं खालच्या दिशेला आपल्याला दिसतो लॅम्प लावलेला आहे. यातून आपण उष्णता दिली आहे. उष्णता वरच्या दिशेने या बिकरला दिलेली आहे. या बिकरला दिली आहे, त्यामध्ये पाणी आहे. जेव्हा पाणी गरम होऊन उकळायला लागेल, त्यानंतर त्याची वाफ होईल. ही वाफ जेव्हा वर उडून जाईल, ती वाफ उडून जाण्याऐवजी त्यासाठी आपण इथं एक पिस्टन लावलेलं आहे. हा पिस्टन वाफेच्या दबावामुळे हा पिस्टन वरती जाईल. म्हणजे पिस्टन खालून वरती जाईल, वरच्या दिशेने थोडा वरती सरकेल. त्यालाच आपण मेकॅनिकल वर्क म्हणतो. जेव्हा एक वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली जाते किंवा ठेवली जाते, त्याला आपण मेकॅनिकल वर्क असे म्हणतो. म्हणजे आपला पिस्टन वरच्या दिशेने मूव्ह झाला, म्हणजे वरच्या दिशेने सरकला. कशामुळे सरकला, तर आपली खाली दिलेल्या उष्णतेमुळे, पाण्याला जी उष्णता दिली आपण, त्यामुळे त्याचे वाफेत रूपांतर होऊन वाफेच्या दाबाने पिस्टन आपला वरती सरकला. म्हणजे आपलं मेकॅनिकल वर्क झालं. म्हणजे आपलं उष्णतेचे कन्व्हर्जन मेकॅनिकल वर्कमध्ये झालं. हे आपला या आकृतीवरून समजते. म्हणजे आपलं जी उष्णता वाया चालली, वाफेच्या रूपात कन्व्हर्ट होऊन सुद्धा वाया जाणार होती, ती उष्णतेचे रूपांतर आपण मेकॅनिकल वर्कमध्ये कन्व्हर्ट केलं. याला म्हणतो आपण ऊर्जेचे संवर्धन. आता पाहूया पुढचा पॉईंट. युनिट ऑफ हीट. उष्णतेचे एकक. उष्णतेचे एकक कोणते कोणते आहेत ते पाहूया. कॅलरी. इट इज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजेच 1 ग्रॅम पाण्याचे 1 डिग्री सेंटीग्रेडने तापमान वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्याला आपण कॅलरी म्हणतो. पुढं BTU म्हणजे ब्रिटिश थर्मल युनिट. ब्रिटिश थर्मल युनिट हे काय बघूया. इट इज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज 1 LB. 1 LB मीन्स 1 पाउंड. 1 LB ऑफ वॉटर थ्रू 1 फॅरेनहाइट. म्हणजेच 1 पाउंड पाण्याचे तापमान 1 फॅरेनहाइटने वाढवण्यासाठी
जी उष्णता लागते, जेवढी उष्णता लागते त्याला आपण ब्रिटिश थर्मल युनिट म्हणतो. पुढं आपला आहे CHU. CHU म्हणजे सेल्सिअस हीट युनिट. CHU म्हणजे काय? सेल्सिअस हीट युनिट म्हणजे इट इज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द 1 LV ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजेच LV म्हणजे पाऊंड. 1 पाऊंड पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागलेली उष्णता ही आपलं काय आहे? सेल्सिअस हीट युनिट. आता आपण बघूया उष्णतेचे SI युनिट. उष्णतेचे SI युनिट बघूया. उष्णतेचे SI युनिट उष्णतेचे काय आहे? जूल. आणि आपण काय पाहिलं आता? कॅलरी. आता 1 कॅलरी बरोबर किती जूल आहे बघूया. 1 कॅलरी बरोबर 4.186 जूल. 1 कॅलरी बरोबर किती? 4.186 जूल. आता बघूया उष्णतेचे परिणाम. उष्णतेचे परिणाम म्हणजे इफेक्ट ऑफ हीट. उष्णतेचे परिणाम. पहिला उष्णतेनंतर काय होईल? चेंज इन टेम्परेचर म्हणजे तापमानात बदल होईल. तापमानात बदल आपल्याला कशावरून दिसतो? जर आपण एक बर्फ घेतला, बर्फाचा खडा घेतला, त्याला जर गरम केलं तर त्याचं काय होईल? बर्फ वितळायला लागेल आणि त्याचं टेम्परेचर वाढेल. टेम्परेचर वाढल्यानं बर्फ वितळलेला दिसेल, तो पाण्या रूपात दिसेल. त्याला म्हणतो आपण चेंज इन टेम्परेचर. म्हणजे बर्फाचं टेम्परेचर असते 0 डिग्री, पाण्याचे टेम्परेचर 20 ते 30 डिग्री. त्यानंतर चेंज इन साईज. आपण उष्णतेनंतर एखाद्याचा आकार पण बदलला जातो. म्हणजे हा जो बर्फाचा गोळा जर गोल असेल, त्याला गरम केलं तर काय होईल? त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होईल, म्हणजे त्याची साईज बदलली. त्यानंतर चेंज इन स्टेट. चेंज इन स्टेट म्हणजे उष्णतेनंतर त्याची अवस्था पण बदलेल. म्हणजे काय? हा बर्फाचा गोळा पकडूया. हा बर्फाच्या गोळ्याला उष्णता दिल्यानंतर त्याचे गोळा जो असतो तो सॉलिड या रूपात असतो. सॉलिड म्हणजे घन रूपात असतो. त्याचे काय झालं आता? लिक्विड म्हणजेच द्रव रूपात झालं. सॉलिडचं द्रव रूप म्हणजे लिक्विड झालं. हे झाली स्टेट चेंज, अवस्था बदलली, घनचं द्रव झालं. तसं नंतर चेंज इन स्ट्रक्चर म्हणजे एखादा घन पदार्थ त्याचं पार्टिकल जवळजवळ असतील, त्याला उष्णतेनंतर ते आकार बदलून ते प्रसरण पावतील आणि ते लहान लहान पार्टिकल दूर दूर जातील. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर बदललं जाईल. त्यानंतर चेंज इन फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे त्यातील असलेल्या भौतिक प्रॉपर्टी, भौतिक गुणधर्म बदलले जातील. एखादा लवचिक पदार्थ टणक होईल. एखादा लवचिक पदार्थ टणक करण्यासाठी आणि एखादा टणक पदार्थ लवचिक करण्यासाठी आपण उष्णता देऊन त्याचे फिजिकल प्रॉपर्टी बदलतो. हे आपण बघितले. इफेक्ट ऑफ हीट कोणते पहिले? चेंज इन टेम्परेचर, चेंज इन साईज, चेंज इन स्टेट, चेंज इन स्ट्रक्चर अँड चेंज इन फिजिकल प्रॉपर्टी. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. ज्यांना एखादा पॉईंट समजला नसेल त्यांनी तो पॉईंट पुन्हा पुन्हा पाहून तो त्यांनी क्लिअर करून घ्यावा ही विनंती. राहिलेले पॉईंट आपण पुढच्या भागात पाहूया.